तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे गोष्ट कामाची। आज पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत। ठाणे महानगरपालिका TMC यांच्या माध्यमातून गट क व गट ड यांच्यासाठी भरती होणार आहे। मेगा भरती म्हणावं लागेल, कारण जवळजवळ साधारणतः जी पदं आहेत ती 1773 पदं, 1773 एवढी पदं आहेत। गट क व गट ड अशा प्रकारची भरती होणार आहे। मेगा भरती आहे, चांगली सुवर्ण संधी त्या ठिकाणी तुमच्याकडे आहे। त्यामुळे फॉर्म भरायला घ्या। फॉर्म भरायची सुरुवात झालेली आहे 12/8/2025 ते 2/9/2025, म्हणजे 2 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे। एकूण पदं आहेत ती जवळजवळ 1773। अर्ज दिनांक सांगितला 12 ऑगस्ट पासून या ठिकाणी नोंदणी सुरू झालेली आहे। 2 सप्टेंबर शेवटची अंतिम तारीख आहे। तर बाकी आपण माहिती घेऊया। बाकी सर्व माहिती PDF मध्ये तुम्हाला मिळेल। पदांसंदर्भात त्यांचं काय काय सेवा नियम वगैरे आहेत ते डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगत नाही, ते PDF मध्ये तुम्हाला मिळेल। काय महत्त्वाच्या जे माहिती आहे ते तुम्हाला देतो या ठिकाणी। वयोमर्यादा आहे 2 सप्टेंबर 2025 या तारखेला अनुसरून ओपन साठी अराखीव जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 18 ते 38 एवढी वयोमर्यादा आहे। आणि जे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांना वयोमर्यादा आहे 18 ते 43। दिव्यांग उमेदवारांसाठी वाढीव त्या ठिकाणी वयाची शिथिलता आहे, 45 वयापर्यंत ते फॉर्म भरू शकतात। कुठे करायचं आहे तुम्हाला? तर अर्ज करायचा आहे जी ठाणे महानगरपालिकेची ऑफिशियल वेबसाईट आहे www.thanecity.gov.in। या वेबसाईटवर गेल्यानंतर वरतीच राईट साईडला 3 लाईन वाला जे आहे त्या ठिकाणी तुम्ही क्लिक केलात की खाली भरती 2025 असं आहे। त्यामुळे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे ऑनलाईन अर्ज। त्याच्यावर क्लिक केलात की तुम्हाला 3 पहिले सूचना दिसतील। त्याच्यामध्ये न्यू रजिस्ट्रेशन, पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशनची प्रोसेस देखील दिलेली आहे, ती पहिल्यांदा तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्यानंतर कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करणार आहात ती पहिली तुम्ही, म्हणजे आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये किंवा कोणत्या संवर्गासाठी फिट आहोत ते पहिले तुम्ही PDF बघून नंतरच फॉर्म भरायला घ्या। निवड प्रक्रिया कशी आहे? निवड प्रक्रिया आहे तर आपल्याला वेबसाईटवरती सर्व माहिती मिळणार, तुमच्या ईमेल ID वरती माहिती येणार। तर महत्त्वाची माहिती जे लिपिक पदासाठी आहे तर त्यांच्यासाठी पदवीधर असणं गरजेचं आहे उमेदवार। त्याचप्रमाणे मराठी आणि इंग्लिश असं तुमचं टायपिंग असलं पाहिजे। परीक्षा होणार आहे, ऑनलाईन परीक्षा होणार आहे। परीक्षा कोण घेणार आहे? तर TCS घेणार आहे। 4 बहुपर्यायी त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन असणार, MCQ टाईप एक्झाम असणार, ऑनलाईन एक्झाम असणार। परीक्षेसाठी त्यांनी दिले आहे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी व विज्ञान विषय याच्या रिलेटेड प्रश्न असणार। त्याचप्रमाणे तुमचे जे पोस्ट आहे त्याच्या रिलेटेड थोडे प्रश्न असणार। असं साधारणतः 200 गुणांची परीक्षा तुमची असणार आहे आणि त्याच्यासाठी वेळ दिला जाणार आहे तो तुम्हाला 2 तास। त्याचबरोबर अग्निशमन सेवेतील जे सहाय्यक अग्निशमक केंद्र अधिकारी, चालक, यंत्रचालक व फायरमॅन यांची 100 मार्कची लेखी परीक्षा होणार। लक्षात घ्या, 100 मार्कची लेखी परीक्षा होणार। त्याला 1 तास तुम्हाला कालावधी दिला जाणार आणि त्यासाठी शारीरिक व मैदानी चाचणी ही 100 मार्कची होणार, म्हणजे 200 मार्क्स त्या ठिकाणी त्यांचे देखील होणार। बाकीच्या पदांसाठी डायरेक्ट 200 मार्कची लेखी परीक्षा होणार 2 तासांसाठी। हॉल तिकीट आपल्याला परीक्षेच्या अगोदर 7 दिवस त्या ठिकाणी येणार आणि तुम्हाला कमीत कमी ओपन साठी 50% मार्क्स त्या ठिकाणी लेखी परीक्षेमध्ये असाल तर तुमची पुढच्या प्रोसेससाठी तुमचा विचार केला जाईल। आणि मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांना कमीत कमी त्या ठिकाणी 45% गुण मिळवले पाहिजेत। म्हणजे ओपनला 200 पैकी साधारण 100 मार्क्स तुम्हाला मिळवलात तरच तुम्ही पुढच्या फेरीसाठी, मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे असेल त्यासाठी तुम्ही पात्र असाल। त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जास्तीत जास्त मार्क काढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा। तसा बाकी एक्झामचा पॅटर्न असतो, जसं तुम्हाला सांगितलं मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, अंकगणित वगैरे अशा प्रकारचे MCQ टाईप प्रश्न असणार। आणि परीक्षा शुल्क पाहूया। आता परीक्षा शुल्क आहे ओपनसाठी अराखीव जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 1000 रुपये आहे आणि जे राखीव उमेदवार आहेत, मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 900 रुपयाचा त्या ठिकाणी
परीक्षा शुल्क ठेवलेलं आहे. परीक्षा शुल्क देखील तुम्हाला ऑनलाईन भरायचं आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असं मोड ऑफ पेमेंट तर मोड ऑफ पेमेंट त्या ठिकाणी दिलेलं आहे. क्रेडिट कार्ड वगैरे सर्व ऑनलाईनच तुम्हाला करायचं आहे. आणि ही जी परीक्षा शुल्क आहे नॉन रिफंडेबल आहे. एकापेक्षा अधिक पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता, परंतु त्याला वेळोवेळी तुम्हाला ती परीक्षा शुल्क भरावं लागेल. तुम्हाला रजिस्ट्रेशन एकदाच करायचं आहे. लक्षात ठेवा, रजिस्ट्रेशन तुमच्या नावाने एकदाच होणार. तुम्ही विविध पदांसाठी त्या ठिकाणी अर्ज करू शकता, परंतु तुम्हाला वेळोवेळी त्या पदाचे तुम्ही अराखीव असाल तर 1000 रुपये आणि राखीव मागासवर्गीय उमेदवार असाल तर 900 रुपये प्रत्येक तुम्हाला त्या ठिकाणी पोस्टसाठी भरावे लागतील. परंतु पहिल्यांदा तुम्ही ते लक्षात घ्या की कोणत्या पदासाठी तुम्ही फिट आहात आणि त्यानंतरच फॉर्म भरा. आता तुम्ही 7-8 फॉर्म भराल, फी कमी नाही आहे की 900 आणि 1000 रुपये अशी आहे. त्यामुळे ती गोष्ट देखील लक्षात घ्या. ज्याच्यामध्ये तुम्ही बरोबर एकदम फिट होताय त्याच पदाचा त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करा आणि त्याचाच तुम्ही अभ्यास करायला आतापासून घ्या. कारण शेवटची तारीख तुम्हाला सांगितली की 2 सप्टेंबर 2025 ही अंतिम तारीख आहे. त्यानंतर साधारणतः 1-1.5-2 महिन्यामध्ये परीक्षा असू शकेल. परीक्षेचे जे वेळापत्रक असू दे किंवा तुमचं हॉल तिकीट असू दे हे तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला माहिती येणार आणि ईमेल आयडी वरती त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे तुमचा ईमेल आयडी आणि चालू मोबाईल असणं गरजेचं आहे. कारण जेवढ्या पुढच्या सगळ्या प्रोसिजर आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी ईमेल आयडी वरती आणि ठाणे महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती कळणार आहे. त्यामुळे वारंवार त्या ठिकाणी तुमचा ईमेल आयडी आणि ठाणे महानगरपालिकेची वेबसाईट हे तुम्ही वारंवार त्या ठिकाणी अधूनमधून चेक केलं पाहिजे. फॉर्मची तारीख झाल्यानंतर साधारणतः 1-2 महिने तरी व्हेरिफिकेशन वगैरे सगळ्या गोष्टी हॉल तिकीट या बनण्यासाठी जातात. तर मध्ये मध्ये तुम्ही देखील चेक करणं गरजेचं आहे. तुम्हाला व्हॅलिड तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी. रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याची देखील त्या ठिकाणी प्रोसिजर दिलेली आहे. ती पूर्ण तुम्ही त्याचा अभ्यास करा. त्यानंतर आरामात रजिस्ट्रेशन करा, अभ्यास करा आणि एक चांगली सुवर्ण संधी म्हणावं लागेल. आणि या प्रत्येक पदासाठी लक्षात घ्या तुम्हाला मराठी भाषा अनिवार्य आहे. आणि तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यातून कोणत्याही तालुक्यातून असाल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता. पूर्णपणे माहिती दिलेली आहे. कोणत्या पदाची किती जागा आहेत त्या देखील दिलेल्या आहेत. तुमचे वेतन श्रेणी काय असणार याची देखील डिटेल्स माहिती या ठिकाणी त्या PDF मध्ये आहे. त्यामुळे पहिल्यांदा PDF त्या ठिकाणी डाउनलोड करा. तुम्ही PDFचा पूर्णपणे अभ्यास करा. फोटो वगैरे स्कॅन साईन वगैरे कोणत्या साईज मध्ये पाहिजेत त्याची देखील एकदम विस्तृत माहिती त्या ठिकाणी PDF मध्ये आहे. त्यामुळे जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की तुम्ही सर्वप्रथमचा PDFचा अभ्यास करा, त्यानंतर फॉर्म भरायला घ्या. काही अडचणी त्या ठिकाणी आल्या तर त्या ठिकाणी त्यांनी हेल्पलाईन नंबर देखील दिलेला आहे. जर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी काही अडचणी असतील तर त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्याकडे संपर्क करू शकता. ठाणे महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर सगळे PDF देखील उपलब्ध आहे. असे एकूण जवळजवळ 65 संवर्ग आहेत आणि या 65 संवर्गासाठी 1773 जागांची भरती होते ठाणे महानगरपालिकेमध्ये. आणि मंडळी लक्षात ठेवा मित्रांनो की ही जी भरती आहे ही कायमस्वरूपी भरती आहे. कॉन्ट्रॅक्च्युअल नाहीये, कंत्राटी नाहीये, तर कायमस्वरूपी त्या ठिकाणी भरती होणार आहे. त्यामुळे तुम्हाला सुवर्ण संधी आहे. तुमचे मित्रमंडळ कोणी नातेवाईक असतील त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना माहिती मिळेल. फॉर्म कसा भरायचा त्याचं देखील आपण थोडं माहिती देण्याचा प्रयत्न करू. पण जसं तुम्हाला सांगितलं मी पहिल्यांदा तुम्हाला जायचं आहे ठाणे महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती www.thanecity.gov.in यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल. राईट साईडला तुम्ही गेलात की अशा लाईन वाला जो बॉक्स असतो त्या बॉक्सवर तुम्ही क्लिक करायचा आहे. त्यानंतर भरती प्रक्रिया 2025 असे एक पॉपअप होत आहे. त्या ठिकाणी तुम्ही क्लिक केलात की ऑनलाईन रजिस्ट्रेशन याच्यावरती ऑनलाईन अर्ज भरणे त्याच्यावर पहिल्यांदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन म्हणून येईल. न्यू रजिस्ट्रेशन मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून पहिलं तुमचं रजिस्ट्रेशन, तुमचा पासवर्ड वगैरे त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आणि पुढची प्रोसिजर मग तुमचं सर्व डिटेल्स त्या ठिकाणी कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अर्ज करताय ही सर्व डिटेल्स त्या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे. हे सर्व भरून झाल्यानंतर तुम्हाला त्या
अर्जाची प्रिंट देखील काढून ठेवायची आहे, कारण जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाल त्या ठिकाणी तुम्हाला अर्जाची प्रिंट देखील गरजेची आहे. डॉक्युमेंट सर्व तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅन करायचे आहेत. त्याची कोणती साईज आहे ती PDF मध्ये दिलेली आहे, त्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करून शेवटला प्रिंट घ्यायची आहे. परीक्षा केंद्र कोणती टाकायची ही तुम्ही तुमच्या आजूबाजूजवळ तुम्हाला जे शक्य होईल ती टाका. परंतु जर उमेदवार जास्त प्रमाणात आले तर कदाचित तुम्ही दिलेल्या परीक्षा केंद्राव्यतिरिक्त देखील तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागू शकतं, हे लक्षात घ्या. मुंबई किंवा ठाणे रिजनलच्या आजूबाजूलाच परीक्षा केंद्र असतील अशी शक्यता आहे. TCS द्वारे ही एक्झाम घेत असल्यामुळे त्या ठिकाणी बायोमेट्रिक वगैरे घ्यावं लागतं, कारण ऑनलाईन एक्झाम आहे. त्यामुळे तुम्हाला साधारणतः 30 मिनिटं अगोदर परीक्षा केंद्रावरती पोहोचणं गरजेचं आहे. मी म्हणतो 30 पेक्षा तुम्ही अगोदरच 1-2 तास त्या ठिकाणी परीक्षा केंद्रावर गेलात तर तुमची गडबड होणार नाही, कारण बायोमेट्रिक वगैरे ते ओरिजिनल तुमचं ओळखपत्र वगैरे या गोष्टी सर्व असतात. आणि एंड टायमाला तुम्ही शेवटच्या क्षणाला गेलात तर तुमचा गोंधळ त्या ठिकाणी उडू शकतो आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या परीक्षेवरती होऊ शकतो, तुमच्या मार्क्सवर होऊ शकतो, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे परीक्षा केंद्रावरती साधारणतः 1-1.5 तास तुम्ही अगोदरच पोहोचा. या ठिकाणी मुंबईसारख्या शहरामध्ये रेल्वेचा देखील प्रवास करत असताना किंवा बाय रोड तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे तुमची जबाबदारी आहे की आपण 1 ते 1.5 तास अगोदर त्या ठिकाणी परीक्षा केंद्रावरती हजर राहणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ होता आपल्या ठाणे महानगरपालिकेमध्ये जी आता मेगा भरती होते गट क आणि गट ड या संदर्भात होता. तर आजच फॉर्म भरायला घ्या. चांगली सुवर्ण संधी त्या ठिकाणी तुम्हाला म्हणावं लागेल. जे पदवीधर आहेत, जास्तीत जास्त पदवीधर त्या ठिकाणी टायपिंगचा अट आहे ती फक्त लिपिक पदासाठी. बाकी सर्व माहिती कोणत्या पदासाठी काय सेवा नियम आहेत हे त्या ठिकाणी दिलेलं आहे एकदम सविस्तर. त्याचा पहिला अभ्यास करा तुम्ही, त्याच्यामध्ये फिट बसताय का ते पहा, त्यानंतर फॉर्म भरायला तुम्ही घ्या. एकापेक्षा जास्त अर्ज तुम्ही करू शकता, परंतु ही नॉन रिफंडेबल अशी परीक्षा शुल्क आहे. त्यामुळे ज्याच्यामध्ये तुम्ही फिट बसता, ज्याचा तुमचा अभ्यास सुरू आहे तेच माझ्या मते भरा. जास्त इकडे तिकडे उड्या मारू नका, कारण 65 असे संवर्ग आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाचं मी या ठिकाणी विस्तृत माहिती देत नाही, परंतु पदवीधर, कमीत कमी पदवीधर आणि त्या ठिकाणी थोडं काही पदांसाठी अनुभवाची देखील अट आहे. परंतु ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे तुम्ही जे परीक्षामध्ये मार्क्स मिळवाल त्याच बेसवरती त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार आहे, हे देखील लक्षात घ्या. आणि तुम्हाला जसं मी सांगितलं, ओपनसाठी कमीत कमी 50% गुण तुम्हाला मिळाले पाहिजेत. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 45% गुण त्या ठिकाणी तुम्ही घेतलात तरच तुमची पुढच्या जे काही प्रोसिजर आहे, प्रक्रिया आहे, त्याच्यासाठी तुमचा विचार केला जाऊ शकतो. तर मित्रांनो, धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं जे चॅनल आहे गोष्ट कामाची, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून जे नवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू त्याची सर्वप्रथम नोटिफिकेशन त्या ठिकाणी तुम्हाला जाईल आणि तुम्हाला देखील एक माहितीपूर्ण असा व्हिडिओ पाहायला मिळेल. तर धन्यवाद आणि भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.